सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंगळा येथे गावच्या स्मशानभूमीच्या गट क्रमांक 476 तसेच इतर गटांची हद्द मोजणी करण्यासाठी शुक्रवार दिनांक 10 जुलै रोजी भूमी अभिलेख कार्यालय सिन्नर येथील मोजणी अधिकारी मानधने, आंबेकर, महाजन, उत्तम पवार आणि सचिन जाधव उपस्थित होते। शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार मोजणी दरम्यान अधिकाऱ्यांनी अधिकृत टिपणानुसार हद्द खुणा न दाखवता सुरुवातीला चुकीची हद्द खूण दाखवली। याबाबत शेतकऱ्यांनी तात्काळ विचारणा केली असता समाधानकारक उत्तर न देता अधिकारी तेथून निघून गेल्याचा आरोप करण्यात आला आहे। चला 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 ते दाखवून देऊ। चला आता तुम्ही थांबता का? आता तुम्ही बघा काय होतं ते। काय बॉटल वर लक्ष ठेवा, या खुणावर समजा तुम्ही फक्त काय समजायचे ते। अरे काय थांबायला लावलं साहेब? तुम्हाला तरी कळतंय का तुम्ही काय करायले? जिल्हा भूमी अभिलेख ती हातात दिलेली आहे, कोणत्या अधिकाराला आता तुम्ही मारामारी करायला आमच्यामध्ये खुणा पाडते का? तुम्ही खून पाडणार लोक तुम्ही चौकट पाहिजे। सगळ्यांनी चला एसपी ऑफिसला चला, डायरेक्ट त्यांच्या विरुद्ध कंप्लेंट ठोकून देऊ। व्हिडिओ झाला बावड्या, याचा व्हिडिओ काढ, आपण जाऊ एसपी ऑफिसला डायरेक्ट यांच्याविषयी सगळे चला, सगळे एसपी ऑफिसला चला। यांनी जर ते आता दाखवलं तर यांनी कशी काय दाखवलं? फोटो काढून घ्या, व्हिडिओ काढून घ्या, व्हिडिओ। यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी सिन्नर येथील भूमी अभिलेख कार्यालय गाठून संबंधित अधिकाऱ्यांविरोधात जाब विचारलाय। यावेळी गायकवाड यांनी मोजणी प्रक्रियेत त्रुटी झाल्याचे मान्य करून ती पुन्हा नियमानुसार करण्यात येईल, तसेच याबाबत लेखी आश्वासन दिल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे। शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की अशा प्रकारच्या चुकीच्या मोजणीमुळे गावात शेतकऱ्यांमध्ये वाद निर्माण होऊ शकतात आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी करून आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे। दरम्यान या प्रकरणाबाबत भूमी अभिलेख विभागाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही। विभागाचे स्पष्टीकरण मिळाल्यानंतर तेही प्रसिद्ध करण्यात येईल। SN न्यूजसाठी संतोष शिरसाट। आता नोटीस काढायचं म्हणतात, नोटीस पण लागले सर, तशी करणार त्याच्या थोडीच काम करून जाते सवरे बस तुम्ही 15 जर लोकांना सांगा बाजूचे जे हद्दी कोणा घ्यायचे त्यांना पण नोटीस द्यायला लागेल त्या गोष्टी 15 देऊ ना आपण नोटीस। 15च्या आधी काढा, 14ची काढा, ते तुम्हाला सोमवारी काम करायला वेळ आहे त्या गोष्टीसाठी। असं काय करतात? मी इथंच आहे, मी कुठं जात नाही। काय दोन मला एकच प्रश्न विचारावा वाटतो तुम्हाला या आता संदर्भात। काही विचारणार का मी? साहेब तुम्ही आता हे जे करणार, हे टिपण सोडून करणार, टिपणाच्या आधारावर करणार की कसं करणार? रेकॉर्ड प्रमाणे सगळं। मग मला एक सांगा साहेब, याच्यानुसार आतापर्यंत हे जे अधिकाऱ्यांनी बसवलं, आता तुम्ही समोर आहे, मी समोर आहे, सर्व समोर आहे, याच्यामध्ये आज जे टिपण त्यांनी दाखवलं, टिपणाच्या व्यतिरिक्त दाखवलं, हे अशा अधिकारी वर्गांनी जर टिपणाच्या व्यतिरिक्त दाखवलं तर काय करायचं? आम्ही चुकलं तर कारवाई करू त्याच्यावर। चुकले असेल तर तुम्ही काय कारवाई कराल? कारवाईच करणार ना त्याच्यावर। रीतसर कारवाई झाली पाहिजे। जे नियमात आहे आणि ते होणार। आम्हाला आमचं जे टिपण आहे ते टिपण सोडवून व्यवस्थितरित्या आम्हाला दुसऱ्याचा एक गुंठाही नको आणि आमचा एक गुंठा आम्ही कोणाला देणार नाही। चुकला तर नियमात कारवाई होणार त्याच्यावर, आणि ही कार्यवाही झाली पाहिजे होणार। इथून पुढे 20 वर्ष झाले, तब्बल 4 वेळेस मोठ्या झाल्या, 4ही वेळेस आमचं अतिक्रमण दुसऱ्याकडे निघालंय। ठीक आहे, आज आता 2015 विषय झालेला आहे। 15च्या नोटीस तुम्हाला आम्ही बदलून देतो त्या विषयी। ओके, ठीक आहे। तुम्ही काय म्हणते? बारीक बारीक करून राहिले, मला दाखवा। 2 मिनिटं गाला दाखवा, लॅपटॉप घेऊन बसले आमच्या पैसे तुम्ही। काय बावड्या बात करायची पाहिजे माहिती तर मिळेल ना आपल्याला। काय माहिती सर, काय माहिती येड्यात काढायचं काम करू राहिले, लॅपटॉप समोर घेऊन बसले। 2 मिनिटं 546 कधीची मोजणी आहे? दिनांक सांगा। 20 बरोबर। याच्यामध्ये कुठं अतिक्रमण आहे? 546 मध्ये अतिक्रमण आहे का? टिपण पण वाचून सांगा लागत याकडे आहे का? नाही। हा, ही कधीची मोजणी आहे? 30 नकाशा परत कॅन्सल केलं, बरोबर। त्याचे तुमचे तो जुनाकार टिपण काय तुम्ही तुमचं ते सगळं बरोबर जुना असलं। तर हा ग्रामपंचायतीचा नकाशा, याच्यात आजपर्यंत तुम्ही खोडखाड काय केली? 76 आहे।
476चा याच्यावरून आता वाद झाली. बरोबर. भूमी अभिलेखच केलेलं ना ते. काय म्हटलं इथं कोणाकोणाचं अतिक्रमण निघालं, बरोबर आहे. मग हा आज चेंज का झाला हे दाखवत होते, हे अधिकारी दाखवत होते, आज चेंज का झाला. मला तेच म्हणायचं आहे. इथं तुम्ही जनसंख्या काय साहेब आता मुद्द्याचं बोलताना साहेब तुम्ही म्हणते मलाच कळेल ना, तुम्ही विचारते नाही की त्यांना ते दाखवायच्या नाही, आधी नाही, तसं नाही. तुमची परवानगी घेतली जाते का नाही इकडून कर, तुमची परवानगी घेतली जाते का नाही, मी तेच दाखवलं होतं. तुमची काय परवानगी. मग मला एक सांगा साहेब, तुमची परवानगी शिवाय दाखवलेलं आहे. ऐका साहेब तुमच्या परवानगी शिवाय हे कसे काय आले दाखवायला. उलट यांना पण दाखवलंय काय विषय करून. त्यांनी पण माझं आमचं म्हणणं असे स्थानिक शेतकरी या तुमच्या किरकोळ चुकांमुळे वाद आमचे परस्पर वाद झाले अक्षरशः. आणि आजचं नाही ना, ते 2022 ची मोदी त्यांच्यावर धडधडीत जर आमचं याच्यात उलट आमचं त्या दुसऱ्या गटात आमचं अतिक्रमण तिकडे निघत आहे, तुम्ही कशी काय बदलून राहिले. तुम्हीच केलेलं ना, तुम्ही दाखवलंय ना, तुम्हीच केलेलं नाही. तेच आता रेकॉर्ड येतो म्हणून. कसं काय होत. आणि तुम्ही आज सरपंच म्हणून या माणसाला कुठली जबाबदारी नव्हती, या माणसाला हाती कोणा दाखवायची कुठली जबाबदारी नाही त्या गटाची. कसं काय आला माणूस? कसं काय आला तुम्ही? पुढच्या असतील तुम्ही त्या गटाची का दाखवली. आपली 5 लोक त्याच्यामध्ये आज. मग आमचं म्हणणं असं आहे, 4 हो लोकांच्या साहेब, आमचं म्हणणं असं आहे, काय बघा, 4 वर्ष झाली मोजणी भरलेली, 4 नाही. 22 मोजणी तुमच्या. हा. 2020 पासून जर या गोष्टी चालू आहे तर तुमच्या स्थानिक शेतकऱ्यांचे प्रचंड वाद होते. तुमचा अधिकारी आले होते हाणू आम्ही त्या दिवशी. मी तुम्हाला काय बोललं, समोर या मी तुम्ही इथं बसवतो लगेच. साहेब मग मला एक सांगा, तुम्ही इथं वाचत तरी अधिकारी काय करतात. साहेब या माणसाचा बीपी वाढला. उद्या त्यांचं अतिक्रमण 17 तारखेला आहे, समजा असं आम्हाला नोटीस आलेले आहेत. 17 तारखेला अतिक्रमण काढायची. तिथं काढून द्यायला. हद्दी दाखवायच्या आधी अतिक्रमण कसं, त्यांनी अतिक्रमण काढायची नोटीस पाठवली आपल्याला. हद्दी दाखवायच्या आधी म्हणजे त्यांना आधीच माहिती होतं का. विषय त्यांचं वेगळं आहे. तुम्ही बसा साहेब. आम्ही आहे ना. हो बसा तुम्ही बसा ना. मला एकच उत्तर द्या साहेब. हे लाईव्ह कर रे, व्हिडिओ कॉलिंग कर. जाय समोर इकडं. साहेब तुमचं नाव काय. पंकज महाजन साहेब. साहेब तुम्ही जी आता खून दिली त्याच्या शेजारी एक खून दिलेली होती का नाही याची, मग ती जर भूमी अभिलेखनच दिलेली आहे खून, तर तुमच्याकडून कशी काय पुन्हा डबल खून आली. याचा अर्थ साहेब तुम्ही तुमच्यावर संशय तयार होतो आमचा. तुमचं नाही आम्हाला बसायचं, तुम्ही बसा. आम्ही शेतकरी वर्ग आहे, आम्ही शेतकरी वर्ग आहे. जर तुमच्या भूमी अभिलेखनं जर एक हद्द दिलेली आहे, माझा आवाज शांत आहे. मी साहेब ज्याच्या आईवर येतं ना, ज्याच्या आईवर येतं ना त्यालाच कळतं. हा आमच्यात काय करायचं. मग उद्या त्यांचे 2 शब्द आले तर आम्ही तो त्यांचा त्याच्या विचार नंतर केला असता. भाऊ 2 मिनिटं. तुमचं दप्तर घेऊन मागं आले असते, भाऊ. आम्ही डोकं मोडले असते तिथं. मग तुम्ही जर हद्द दिली आपल्या मॅनेजर हे सांगा मग. लाईव्ह सांगा एकदम, व्हिडिओ कॉल प्रमाणे करायचं का सर? रितसर ऑफिसला जाणार, साहेबांकडे जाणार, कोणाकडे जाणार हे मी सांगतो तुम्हाला. नाही नाही, थांब रे अण्णा तू. साहेब मला एक सांगा, तुमच्या भूमी अभिलेखनं जर एक खून दिलेली आहे तिला, किती वर्ष झाले त्याला. नाही तर तुम्ही सांगा आम्हाला. भाऊ मुद्दा पूर्ण होते ना, भाऊ मुद्दा पूर्ण होते. तुमच्याच भूमी अभिलेखनं जर 1 वर्षापूर्वी ती हद्द दिलेली, तुम्ही कशी बदलली मग ती. याचा अर्थ पहिला खोटा आहे का आताचा खोटा हा, आहे. कोणता या शब्दात सांगायचं या मिनिटात लगेच. कोणतं खोटे. वाट खोट्या या मिनिटात सांगा तुम्ही लोक. अरे अहो, साहेब आमची खून होती, तुम्हाला शांत म्हणायला लय बरं वाटतं. तुमच्या भूमी अभिलेखनं 1 वर्षापूर्वी खून दिली, आज ती खून पुन्हा 5 का 10 फूट सरकून राहिली. तुम्हाला बसा आधी. काय बसायचं आम्ही. कसं काय तुम्ही खून दिली त्याचं उत्तर द्या मला लाईव्ह. मला यायचं का व्हिडिओ सांगा मला तुम्ही साहेब. शेतकऱ्याचा तुम्ही जीव घ्या, शेतावर असेल का, किती पैसे खाले या मिनिटाला उत्तर द्या. दर गप राहिले याच मिनिटाला मी साहेबांचा जाईल. याच मिनिटात अण्णा 2 मिनिटं विषय पूर्ण होते. याच मिनिटाला साहेबांकडे जाईल आता. मला कुठं जायचं ते नीट कबुली द्या, नीट कबुली द्या. मला काय केलं तुम्ही मग ते याच मिनिटाला सांगा तुम्ही. आम्ही सर्व शेतकरी मौजे वडगाव पिंगळा तालुका सिन्नर येथील असून आमच्या जमिनीच्या संदर्भात 1996 ते 2026पर्यंत आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या जमिनींच्या वेगवेगळ्या मोजण्या करून भूमी अभिलेख कार्यालयाच्या माजी सर्व अधिकाऱ्यांनी प्रत्येक वेळेस वेगवेगळे नकाशे दाखवले. त्या नकाशे चुकीचे असल्यामुळं आज आमच्या शेतकऱ्यांमध्ये वाद झाले. वाद होऊन आज गट नंबर 476 अमरधाम अथवा सरकार ग्रामपंचायत ह्या गटाची हद्दी दाखवायला आले असताना पूर्वीची हद्द जिडं होती ती न दाखवता पूर्ण हद्द रॉंग साईडला दाखवून जो मोजणीचा अधिकारी होता तो बाजूला राहिला. दुसऱ्याच अधिकाऱ्यांनी
आम्हाला हद्दी दाखवायचा प्रयत्न केला आणि तांत्रिक कारण काही न सांगता ते अधिकारी निघून आले, कारणं देतात काही बी. आणि आज आम्ही आत्ता भूमी अभिलेखच्या बाहेर आलो आहे. आम्हाला भूमी अभिलेखच्या साहेबांनी 15 तारखेच्या आत हे प्रकरण कोणत्याही पद्धतीनं सगळ्यांचं निरसन केल्याशिवाय बंद करणार नाही, याला आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देऊ एवढं आश्वासन दिलं. जर आम्हाला 15 तारखेला न्याय नाही दिला तर ह्याच भूमी अभिलेखमध्ये आम्ही सर्व भावंड मिळून आत्मदान करू. ही कळकळीची विनंती शासनाला, शासनाने आम्हाला न्याय मिळवून द्यावा. ज्याच्यातला समोरचे जे कोणी अधिकारी आहे ते आणि समोरचे शेतकरी हे एकमेकाची संगनमत करून त्यांच्याच नकाशे वारंवार कोणाची परमिशन न घेता रद्द कसे केले. पहिले मोजणी अधिकारी रावळे साहेब, परदेशी साहेब आज हे कोणत्या तरी गावी हक्क बजावत आहे, पण त्या लोकांनी इडं वाटोळं घालून शेतकऱ्यांच्या चुकीच्या हे करून दुसऱ्या गावाला सेवा देऊन शेतकऱ्यांच्या नुकसानी केल्या आहे. या अधिकाऱ्यांवर कारवाई करून यांना बंद करा, बडतर्फ करा, यांना सेवेतून निलंबित करा, ही आमची मागणी आहे. या भूमी अभिलेखच्या कार्यालयामुळं पूर्ण गावागावांमध्ये शेतकऱ्यांमध्ये वाद आहे. काहीच गरज नसताना मोजणीचे अधिकारी यांचे गट दुसरीकडे दाखवतात, गट स्कीम दुसरीकडे असते, टिप्पण गुन्हाकार सांगतात. हे टिप्प सगळं चुकीचं चाललेला कारभार हा बंद करावा एवढीच आमची विनंती आहे. याच्यात प्रशासनाने लक्ष द्यावं, अन्यथा शेतकरी आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही, हीच आमची मागणी.